नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवाल. देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर मागच्या आठवडाभरापासून चांगले सुधारले. प्रक्रिया प्लांटचे भाव 5,000 रुपयांपर्यंत पोहोचले, तर बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनचा भाव 4600 ते 4700 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. मग आता नवीन वर्षात आपल्या सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होईल का? सोयाबीन खरेदीचं नेमकं काय सुरू आहे? आतापर्यंत किती खरेदी झाली? किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आणि या खरेदीचा आपल्या सोयाबीनच्या दराला आधार मिळणार आहे का? याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूयात बाजारभावापासून. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया प्लांटचे बाजारभाव हे 5,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रक्रिया प्लांटचे भाव म्हणजे जिथं सोयाबीनचं गाळप होतं, ज्या प्लांटवर सोयाबीनचं गाळप होतं त्यांच्या खरेदीचे भाव असतात. त्यामुळे साहजिकच आपल्याला प्रक्रिया प्लांटचे भाव आणि आपल्या बाजारातले भाव यांच्यामध्ये तफावत दिसून येत असते. आता ही तफावत आपल्याला बाजार आणि प्रक्रिया प्लांट यांच्यामधलं नेमकं अंतर किती आहे त्याच्यानुसार सरासरी 200 ते 300 रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. गेल्या आठवडाभर म्हणजे सोमवारपासून ते आज शनिवारपर्यंत प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आपल्याला 4,850 ते 5,050 रुपयांच्या दरम्यान दिसून आले. आज 4,950 ते 5,050 रुपयांच्या दरम्यान प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव होते आणि बाजार समित्यांमध्ये देखील आठवडाभरामध्ये सुधारणा दिसून आली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा 4600 ते 4700 रुपयांच्या दरम्यान होता. आठवड्याच्या सुरुवातीला बहुतांश ठिकाणी हाच बाजारभाव आपल्याला 4,400 रुपये दिसला होता. म्हणजेच 100 ते 150 रुपयांची वाढ ही बहुतांशी बाजारांमध्ये आपल्याला आठवडाभरामध्ये दिसून आली आहे. आता बहुतांश शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला की नवीन वर्षात सोयाबीनचे भाव आणखी सुधारतील का? तर त्यासाठी प्रामुख्याने आपल्याला काही घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागेल. त्यातली पहिली घडामोड म्हणजे की सरकार आता जे काही सोयाबीन खरेदी करतं आहे ते नेमकी त्याची खरेदी कितीपर्यंत पोहोचणार आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी हमीभावानं खरेदी सुरू आहे ती नेमकी खरेदी किती होणार आहे. आतापर्यंत जर आपण आकडा बघितला तर उद्दिष्टाच्या केवळ 16% सोयाबीनची खरेदी झाली आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये 18,50,000 टन एवढी सोयाबीनची खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यापैकी केवळ 3,05,000 टन एवढं सोयाबीनची खरेदी झाली आहे. मध्य प्रदेशामध्ये तिकडं सध्या भावांतर योजनेतून सोयाबीनची खरेदी सुरू आहे. जेव्हा मध्य प्रदेश सरकारनं सुरुवातीला 2017मध्ये भावांतर योजना राबवली होती आणि जेव्हा भावांतर योजनेचा कालावधी संपला, मुदत संपली, त्यानंतर तिथल्या सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला 15 ते 20% वाढ दिसून आली होती. मग यंदाही असं होऊ शकतं का किंवा होणार का असा प्रश्न आता चर्चेला येतोय. तसंच महाराष्ट्रामध्ये देखील सोयाबीनची खरेदी आता हळूहळू वेग घेते आहे. पुढच्या 10-15 दिवसांमध्ये सोयाबीनची खरेदी कदाचित 6 ते 7 लाख टनांचा देखील टप्पा पार करू शकतं असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. कारण त्यामागचं प्रमुख कारण असं आहे की राज्यामध्ये आता खरेदी केंद्रांची संख्या खूपच वाढली आहे. सरकारनं आतापर्यंत जवळपास 1,049 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव नाफेडकडे पाठवला. त्यापैकी नाफेडनं आतापर्यंत 882 खरेदी केंद्रांना खरेदीची अंतिम मंजुरी दिली आहे. म्हणजे 882 खरेदी केंद्र आता सुरू झाली आहे. खरेदी केंद्रांचं जाळं विस्तारलं गेलं आहे, परंतु त्यामध्ये काही अडचणी आहेत. त्यात प्रामुख्याने अडचण अशी आहे ती म्हणजे एकतर शेतकऱ्यांच्या नोंदणीची अडचण आहे. नोंदणीसाठी खूप कालावधी लागतो आहे आणि नोंदणीसाठी केवळ आता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळं सोयाबीनच्या नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, किमान 15 दिवसांनी ही मुदत वाढवावी अशी मागणी आता शेतकरी करतात. तसंच दुसरीकडे खरेदीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला सध्या खरेदी केंद्रांची संख्या जास्त वाटत असली तरी यापैकी बहुतांशी खरेदी केंद्रांना मंजुरी ही अगदी उशिरा मिळाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्यात 15 नोव्हेंबरपासून सोयाबीनची हमीभावानं खरेदी सुरू करण्यात आली, परंतु खरेदी केंद्र खूप उशिरा सुरू होत गेली. यापैकी आतापर्यंत जेवढी खरेदी केंद्र मंजूर झाली त्यापैकी बहुतांशी खरेदी केंद्रांना मंजुरी ही मागच्या 1 ते 2 आठवड्यांमध्ये मिळालेली आहे. बरं, ज्या केंद्रांना मंजुरी मिळाली त्या केंद्रांवरती देखील खरेदीचं सगळं काही आलबेल सुरू नाही आहे. काही ठिकाणी बारदाण्याची टंचाई आहे. त्यातल्या त्यात पणन महासंघाचे जे खरेदी केंद्र आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात बारदाण्याची टंचाई भासते. अनेक ठिकाणी बारदाना नसल्यामुळं बहुतांशी खरेदी केंद्रांवरची खरेदी गेल्या आठवडाभरापासून ठप्प असल्याचं तिथलं खरेदी केंद्र चालक सांगतायत. पणन महासंघानं पणन मंडळाकडे 40 लाख बारदाण्याची मागणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत केवळ 11 लाख बारदाना पणन महासंघाला पोहोचला. विशेष म्हणजे ज्या सहकारी संस्थांचं मजबूतीकरण करण्याचं, ज्यांना बळकटी देण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय अशा सहकारी संस्थांची खरेदी केंद्र जास्तीत जास्त ही पणन महासंघाकडे आहे आणि याच खरेदी संस्थांची याच खरेदी केंद्रांवरती खरेदी सध्या ठप्प पडलेली आहे. आता यंदा पणन महामंडळानं बारदाना पुरवण्याचं काम स्वतःकडे घेतलेलं आहे, परंतु त्यामध्ये सध्या अनेक अडचणी आहेत. अनेक ठिकाणी बारदाना
उपलब्ध नाही आहे। केवळ पणन महासंघच नाही तर खुद्द पणन मंडळाची खरेदी केंद्र आहे किंवा विदर्भ फेडरेशनची खरेदी केंद्र आहेत, अशा अनेक खरेदी केंद्रांवरती सध्या बारदाना जाणवतो आहे। अनेक ठिकाणी बारदाना आहे तर बारकोड नाही, बारकोड आहे तर बारदाना नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळं खरेदीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे। तसं पाहिलं तर आतापर्यंत खरेदी सुरू होऊन जवळपास 1.5 महिना होता आणि या 1.5 महिन्यामध्ये केवळ 16% एवढी खरेदी पूर्ण झाली आहे। म्हणजेच खरेदीचा जवळपास निम्मा कालावधी संपलेला आहे। आणखी निम्मा कालावधीमध्ये नेमकी किती खरेदी होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आता खरेदी नेमकी किती होईल ह्यासाठी आपल्याला बाजारभाव पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं। सध्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा आपल्याला 600 ते 700 रुपये आणि काही ठिकाणी 900 रुपयांपर्यंत कमी दिसतोय। त्यामुळे शेतकरी सध्या हमीभावानं सोयाबीनची विक्री करतात। परंतु जसं खुल्या बाजारातले भाव आणि हमीभाव यामधली तफावत कमी होत जाईल तसं आपल्याला हमीभावानं खरेदी कमी होताना दिसून येईल। कारण जर समजा हमीभाव आणि बाजारभाव यांच्यामध्ये आपल्याला 300 रुपयांपर्यंत जरी तफावत दिसली तरी शेतकरी खुल्या बाजारामध्ये विक्रीला प्राधान्य देतील असं खरेदी केंद्र चालकांचं म्हणणं आहे। आणि आजवरचा अनुभव देखील असाच आहे की हमीभाव आणि बाजारभाव यांच्यामधली तफावत 500 रुपयांपर्यंत असेल तर हमीभावानं खरेदीला जास्त प्रतिसाद मिळतो आणि खरेदी जास्त होते। आता आपण बघूयात की नेमकं पुढच्या टप्प्यामध्ये की जानेवारी महिन्यामध्ये किंवा नवीन वर्षामध्ये सोयाबीन बाजारात काय घडामोडी घडू शकतात। आता यासाठी आपल्याला प्रामुख्यानं एक बघावं लागेल ते म्हणजे उत्पादन। यंदाचं उत्पादन कमी झालेलं आहे। उत्पादन कमी असल्यामुळं पुरवठा कमी आहे, कारण गेल्या वर्षीचा जो शिल्लक साठा होता तो देखील कमी होता। महाराष्ट्रामध्ये हमीभावानं खरेदी सुरू झाली, तिकडे मध्य प्रदेशामध्ये जास्तीत जास्त सोयाबीन हे भावांतर योजनेतून विकलं जात आहे। त्यामुळे खुल्या बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा पुरवठा कमी आहे। प्रक्रिया प्लांटनं खरेदीसाठी गाळपासाठी सोयाबीन कमी मिळत आहे। त्यामुळे हळूहळू सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून येते। याआधी देखील आपण आढावा घेतला होता की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा दिसू शकते। आता सध्या बाजारामधला जो पुरवठा आहे किंवा आवक आहे ती सरासरीपेक्षा कमी आहे, कारण जास्तीत जास्त सोयाबीन आता हमीभावाकडे जात आहे। शेतकऱ्यांनी ज्या मालाची गुणवत्ता कमी होती तो माल आधी विकून टाकला आहे। बहुतांश शेतकऱ्यांनी असा माल विकून टाकला आहे। मोजक्या शेतकऱ्यांकडे असा माल शिल्लक आहे। सध्या जो माल शिल्लक आहे तो जास्तीत जास्त हमीभावानंच जाईल अशी दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच खुल्या बाजारामध्ये आपल्याला दरात सुधारणा दिसून येते आहे। आता जसं बाजार पुढे जाईल, म्हणजे जर समजा आपले प्रक्रिया प्लांटचे भाव हे 5000च्या पुढे टप्पा पार करून 51-52 पर्यंत गेल्यानंतर खुले बाजार देखील आपल्याला 48 ते 49 दरम्यान दिसू शकतात। परंतु असं झाल्यानंतर खुल्या बाजारामध्ये देखील सोयाबीनची आवक वाढू शकते, कारण बाजारभाव आणि हमीभाव यामधली तफावत कमी होईल आणि ज्या शेतकऱ्यांना हमीभावानं विक्री करण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो किंवा विक्री करणं लगेच शक्य होणार नाही, ज्या शेतकऱ्यांची नोंदणी बाकी असतील ते शेतकरी या दरामध्ये खुल्या बाजारामध्ये सोयाबीन विकू शकतात आणि याचा परिणाम आपल्याला दरावरती निश्चितच दिसू शकतो। त्यामुळे आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरात 100 ते 200 रुपयांपर्यंत चढ उतार दिसू शकतात आणि त्यानंतर बाजार आपल्याला काही कालावधीसाठी स्थिरावलेला दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता शेतकऱ्यांची प्रमुख अडचण असणार आहे ती म्हणजे नोंदणीची। यंदा सरकारनं ऑनलाईन नोंदणी केली आहे, म्हणजे खरेदी केंद्रांवरती जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना अंगठा द्यावा लागणार आहे। बऱ्याचदा शेतकऱ्यांचा अंगठा घेतला जात नाही, त्यामुळे सुरुवातीपासूनच सर्व्हरच्या अडचणी येत होत्या। अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अद्यापही बाकी आहे आणि नोंदणीसाठी आता केवळ 4 दिवस उरले आणि या पुढच्या 4 दिवसांमध्ये जास्त शेतकऱ्यांची नोंदणी होणार नाही। अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे। शेतकरी खरेदी केंद्रांवरती नोंदणीसाठी चक्रा मारतात। त्यामुळं हमीभावानं नोंदणीसाठी किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात, केंद्र चालक करतात। जर असे नोंदणीला मुदतवाढ मिळाली तरच सोयाबीन खरेदीचं प्रमाण वाढू शकतं। आतापर्यंत 5,65,000 एवढ्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे। त्यापैकी जवळपास 1,25,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झालं आहे। म्हणजेच 1,20,000 शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 3,05,000 टन एवढे सोयाबीनची खरेदी झाली आहे। खरेदी पुढच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेग घेईल असं सरकारचं म्हणणं आहे। परंतु बारदाण्याच्या अडचणी, नोंदणीमधल्या अडचणी तसंच इतर ज्या अडचणी आहेत त्यामुळं खरेदी नेमकी किती होणार हे देखील पाहावं लागेल। यंदाचं उद्दिष्ट आतापर्यंत केवळ 16% साध्य झालं आहे। पुढच्या 15 दिवसांमध्ये एकूण उद्दिष्टाच्या 30 ते 35% खरेदी होऊ शकते असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। जेवढी हमीभावानं खरेदी जास्त होईल तेवढं खुल्या बाजाराला देखील आधार मिळणार आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन खरेदीचं काय होईल, याचा आपल्या सोयाबीनच्या खरेदीला आधार मिळणार आहे का, याचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।